नमस्कार. एकदम रसरशीत आणि चमचमीत अशी कोबीची भाजी जी आज आपण रेसिपी करणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून जिरे मोहरी आपली चांगली तडतडली पाहिजे. त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण, हिरवी मिरची, कढीपत्त्याची काही पाने, टोमॅटो आणि हा कोबी मी ओला वाटाणा घालून करणार आहे. त्यासाठी मी पाव वाटी ओला वाटाणा घेतलेला आहे आणि 5 मिनिटं मी हे सर्व परतून घेणार आहे. 5 मिनिटानंतर मी ह्याच्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, टाकून आपण छान असं टोमॅटो मऊसर होईपर्यंत हे आपण 5 मिनिटं पुन्हा परतून घेऊया. आपलं टोमॅटो मऊसर झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कोबी टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपले मसाले कोबीमध्ये व्यवस्थित असे मिक्स झाले की आपण त्याच्यावर एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा आपला कोबी शिजला गेलेला आहे. कोबी एकदम पातळ चिरला किंवा खिसला गेला की तो 10 मिनिटात शिजला जातो आणि वाफेवर कोबी लगेच शिजतो. तुम्ही पाहू शकता आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे. आपला वाटाणा देखील छान असा शिजला गेलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपली रसरशीत आणि चमचमीत कोबीची भाजी तयार.